म्हणजे या शिक्षण व्यवस्थेमधले होणारे प्रवेश, या शिक्षण व्यवस्थेमध्ये होणाऱ्या परीक्षा आणि या शिक्षण व्यवस्थेतून येणारे परिणाम, निकाल हे पारदर्शक असले पाहिजेत. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव असणार नाही, याच्यासाठीचा लढा देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे आणि त्याच्यासाठी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स ही सर्व संस्थांनी उपलब्ध करून द्यावी, याच्यासाठी आम्ही आंदोलनं केली. बरोबर. यापूर्वी ज्या वेळेस परीक्षांचे निकाल लागले आणि निकाल लागल्यानंतर त्याला केवळ गोपनीयतेच्या नावाखाली हे सगळ्या गोष्टी ह्या आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना कुठेही पाहता येत नव्हत्या. बरोबर. परंतु आज यामध्ये इतकी पारदर्शकता आलेली आहे की जो कोणी आज विश्वविद्यालयामध्ये असेल किंवा कुठं असेल तर तो परीक्षा दिली तर तो त्याच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळवण्यासाठी तो अर्ज करू शकतो, त्याची प्राप्त करू शकतो आणि त्याचं मूल्यांकन त्याला करण्याचा अधिकार आहे. मुळात CJPचं झालेलं आंदोलन, त्यांनी उठवलेले प्रश्न हे लोकशाही मार्गाने आत्ताच्या असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची पण ती जबाबदारी होती, अन्य संघटनाची पण ती जबाबदारी होती, कारण तो प्रश्न जेन्युइन वाटत होता आणि ते जर त्या विषयामध्ये त्यांना योग्य न्याय देतायत असं चित्र उभं राहिलं असतं तर कदाचित तिसऱ्या प्रकारचं एखादं आंदोलन उभंही राहिलं नसतं. परंतु कॉक्रोच जनता पार्टी नावाने केलेल्या एका फोरमचं की जे आभासी जगतामध्ये ज्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यामध्ये त्यातले फॉलोअर्स हे त्यांचे पाठीराखे बनले, अशा प्रकारच्या असणाऱ्या यांना मिळणारा प्रतिसाद हे खरं तर विरोधी पक्षांचं अपयश म्हणावं लागेल, कारण की त्या भावना, ते प्रश्न हे विरोधी पक्ष उठवत नव्हतं. की या ठिकाणचे निवडणुका हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार, तो गोपनीय अधिकार आणि प्रत्येक जो कुणीही असेल, म्हणजे मग तो त्या ठिकाणचा कोट्याधीश असेल किंवा फाटका त्या ठिकाणचा नागरिक असेल, शहरात राहणारा असेल किंवा मग तो त्या ठिकाणच्या अगदी आदिवासी भागात राहणारा नागरिक असेल, अशा कुणीही शिक्षित असेल किंवा तो अशिक्षित असेल, मला असं वाटतं की जो कुणी असेल त्या प्रत्येकासाठी समान अधिकार संविधानाने दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे. खरं तर आजच्या या आपल्या मुलाखतीमध्ये आणि पॉडकास्टमध्ये आहेत महाराष्ट्र भाजप प्रदेश सरचिटणीस असलेले प्रवीण दादा घोगे. खरं तर त्यांच्या नेतृत्वात ABVPच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी भरपूर आंदोलनं झाली आहेत. खरं तर आता देशभरात चर्चा आहे विद्यार्थ्यांचीच, आणि नीट परीक्षेच्या माध्यमातला जो काही असेल घोटाळा किंवा कॉक्रोच जनता पार्टी यांनी जे दिल्लीत आंदोलन केलं आहे, त्या आंदोलनात नेमकं काय घडलंय, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं ज्यांनी नेतृत्व केलंय, खरं तर स्टेट चाइल्ड प्रोटेक्शन कमिटीवर सुद्धा ते होते. विद्यार्थ्यांच्या बाल संरक्षणासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ज्यांनी अनेक आंदोलनं केले आहेत, तेच आपण जाणून घेणार आहोत की हे नेतृत्व कसं होतं, त्यांच्या काळातले आंदोलन कसे होते आणि आत्ताचं जे आंदोलन चालू आहे त्याविषयीच नेमकं त्यांची काय भूमिका आहे. खरं तर आजच्या या पॉडकास्टला सुरू करूयात. नमस्कार दादा. नमस्कार. खरं तर दिल्लीचं ते जे काही कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालंय, त्या आंदोलनाकडे कसं बघतं? नाही, मुळात अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा हा भारतीय संविधानाने प्रत्येकालाच अधिकार दिलेला आहे. कारण लोकांचे प्रश्न उठवणे, त्यांना एक आवाज बनणे आणि हे सर्व प्रश्न व्यवस्थेपुढे मांडणे हा एक आंदोलनाचा जो मुख्य हेतू असतो, तशा प्रकारचं आंदोलन करण्याचा हा प्रत्येकालाच अधिकार आहे. पण हे आंदोलनं ही विधायक मार्गाने झाली पाहिजेत, संविधानाच्या चौकटीमध्ये झाली पाहिजेत आणि त्या अर्थानं ज्या विषयासाठी हे आंदोलन करतोय त्याला तो न्याय देण्याचा प्रयत्न त्या पाठीमागे असला पाहिजे. कारण की आम्ही सर्व अशा प्रकारचे विद्यार्थ्यांची, युवकांची आंदोलनातूनच पुढे आलेलो आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन करण्याच्या विषयामध्ये आपलं कुणाचं दुमत असू शकत नाही, असूही नाही. परंतु ही आंदोलनं कशा प्रकारे झाली पाहिजेत, त्यातून काय नक्की साध्य करायचं आहे, या विषयामध्ये मात्र निश्चित दिशा ही आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांना असली पाहिजे आणि ते जबाबदार असलं पाहिजे, असं माझं मत आहे. नाही, दिल्लीत जे काही आंदोलन झालं, त्याच्या आंदोलनाच्या निमित्ताने ज्या काही घटना घडल्या, त्याच्यानंतर जे त्याचे पडसाद पूर्ण देशभरात पडले, तर हे आंदोलन करताना कुठेतरी जसं तुम्ही आत्ता बोललात की नेतृत्वाची जबाबदारी असते, तर मग या आंदोलनाकडे कशा पद्धतीने बघता किंवा काय घडलं पाहिजे होतं? नाही, मुळात ज्या हेतूसाठी हे आंदोलन सुरू झालं त्या प्रश्नाबद्दल
निश्चित काय मागण्या नेतृत्वाने ठेवल्या होत्या, त्याचं काय सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला होता. कारण की बऱ्याच वेळेस एखादं आंदोलन करत असताना, ते आंदोलन प्रश्न मांडत असताना त्या प्रश्नाचं सोल्युशन ही समोर एक पर्यायाच्या रूपामध्ये देण्याची जबाबदारी ही त्या नेतृत्वाची असावी लागते. तर ते जबाबदार नेतृत्व असतं. कदाचित आम्ही फक्त प्रश्न मांडू आणि त्याचं सोल्युशन काय आहे हे व्यवस्थेने ठरवावं, हाही ते विचार मांडू शकतात. परंतु मला असं वाटतं की नक्की आपला प्रश्न आणि त्याला तडीस नेण्याची भावना आणि त्याच्याबद्दलचं एक तर्कशुद्ध या सगळ्या विषयातली एक दिशा ही त्यांची असली पाहिजे असं मला वाटतं. दुर्दैवानं हे आंदोलन होत असताना ज्या विषयासाठी आंदोलन होत होतं आणि त्या आंदोलनाचं प्रेझेंटेशन ज्या पद्धतीचं होत होतं, हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून अनेकांना निश्चितच त्याबद्दल प्रश्नाबद्दल जरी आपुलकी असली, सहानुभूती असली, प्रश्न हा योग्य आहे असं वाटत असलं तरी त्याची मांडण्याची पद्धत मात्र चुकीची आहे हे मात्र अनेकांना त्या ठिकाणच्या झालेल्या अनेक जे काही घटक त्यामध्ये सहभागी होते त्यातून नक्की जाणवेल असं मला वाटतं. या आंदोलन विद्यार्थ्यांचं होतं. अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विरोधी पक्षाचे नेते असतील किंवा महाराष्ट्राचे नेते असतील, यांनी ज्या प्रकारे त्या स्टेजवर किंवा ते जे आंदोलन आहे ते हायजॅक केलं असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही पंतप्रधान असेल यांच्यावर जे काही आरोप केले गेले किंवा जे विरोधी पक्षांनी ॲलिगेशन केले, याबद्दल कसं बघता? नाही, मुळात सरकारच्या धोरणांवरती आरोप करणं, त्यांनावरती टीका करणं, त्याबद्दल सुधारणा सुचवणं, त्याबद्दल न ऐकलं तर त्याबद्दलचं आंदोलन करणं ही लोकशाहीमधली एक पद्धत असते आणि ती त्या पद्धतीनं झाली पाहिजे. मुळात CJPचं झालेलं आंदोलन, त्यांनी उठवलेले प्रश्न हे लोकशाही मार्गाने आत्ताच्या असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची पण ती जबाबदारी होती, अन्य संघटनाची पण ती जबाबदारी होती. कारण तो प्रश्न जेन्युइन वाटत होता आणि ते जर त्या विषयामध्ये त्यांना योग्य न्याय देत आहेत असं चित्र उभं राहिलं असतं तर कदाचित तिसऱ्या प्रकारचं एखादं आंदोलन उभंही राहिलं नसतं. परंतु कॉक्रोच जनता पार्टी नावाने केलेल्या एका फोरमचं, की जे आभासी जगतामध्ये ज्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यामध्ये त्यातले फॉलोअर्स हे त्यांचे पाठीराखे बनले, अशा प्रकारच्या असणाऱ्या यांना मिळणारा प्रतिसाद हे खरं तर विरोधी पक्षांचं अपयश म्हणावं लागेल. कारण की त्या भावना, ते प्रश्न हे विरोधी पक्ष उठवत नव्हतं आणि ह्याही सगळ्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठीचं एक व्यासपीठ पाहिजे होतं, म्हणून या सगळ्यांनी त्याकडे पाहिलं. परंतु जे आपण रस्त्यावरती करू शकलो नाही, जे आपण लोकांमध्ये जाऊन विश्वास प्राप्त करून निवडणुकीच्या माध्यमातून मिळवू शकलो नाही, हे झालेलं अपयश हे अशा प्रकारच्या सुरू असणाऱ्या एका आंदोलनामध्ये सहभागी होऊन आणि त्या ठिकाणी आपला प्रेझेन्स दाखवून, आपली उपस्थिती दाखवून कमी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आणि तो त्यांचा एक प्रयत्न असू शकतो. मला असं वाटतं की त्या प्रत्येक राजकीय पक्षाची ती केवळ मला त्या ठिकाणी प्रेझेंट होण्यासाठी जायचं आहे की मला त्या प्रश्न सोडवण्यासाठी एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून काही भूमिका निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, हा त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की त्या पक्षांनी त्यांचा स्वतःचा विचार करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. नाही, जसं तुम्ही आत्ता बोललात की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु हे आंदोलन करत असताना कुठेतरी एका पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करणं किंवा त्यांच्यावर किंवा अशा पद्धतीने जे काही भाष्य करण्यात आले ते चुकीचे होते असं वाटत नाही का? बिलकुल. कारण की आंदोलनाचा हेतू, आंदोलनाचा विषय आणि त्या आंदोलनामध्ये होत असणाऱ्या ज्या काही मीम्स बनल्या आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीनं अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये झालेल्या तिथल्या घोषणा असतील, त्या ठिकाणी कुणीही ह्या आंदोलनातील त्या ठिकाणच्या असणाऱ्या युवकांच्या किंवा युवतींच्या वर्तन हे आपण सहकुटुंब बसून बघू शकतो का आणि ह्या आंदोलनाबद्दल एक प्राऊड फिलिंग करू शकतो का की हे आपला आवाज आहे. मला असं वाटतं की त्यावेळेस ते अनेकांना कुटुंबासह बघत असताना लज्जा वाटावी अशा प्रकारचं प्रदर्शन ज्यावेळी होत असतं, हे खरं तर एका अर्थानं ते आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न असावा. दुसरं मी नक्की म्हणेन की ज्या आंदोलनातल्या घोषणा असतील, आंदोलनातली गीतं असतील किंवा आंदोलनातले भाषा असेल, ही एका अर्थानं असं म्हटलं जातं की युवकांच्या ओठावर जी गीतं असतात ते राष्ट्राचं भवितव्य ठरवत असतात. युवकांच्या
ज्या काही मनातल्या घोषणा असतात ते त्या ठिकाणच्या देत असणाऱ्या ज्या घोषणा असतात ही पुढच्या आंदोलनाची आणि देशाची दिशा ठरवत असतात. आता मला आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी होते हे या राष्ट्राचं भवितव्य असू शकतं का? ज्या पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या जात होत्या ह्या राष्ट्राच्या हिताच्या होत्या का? आणि ते या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच्या उपयुक्त होत्या का? मला असं वाटतं की प्रश्न जेन्युइन असले तरी त्याचं प्रेझेंटेशन ज्या पद्धतीनं झालं खचितच या भारतीय जनमानसाला पटणारं नव्हतं, भारतीय जनमानसाला आवडणारं नव्हतं आणि त्या प्रश्नाला उत्तर देणारं आहे अशीच भाषा असते असं जर कोणी विचार करत असेल तर मी पण एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला त्याबद्दल असं वाटायचं आहे की त्या पद्धती ही भाषा नव्हती, ते हे रूप नव्हतं. परंतु प्रश्न जेन्युइन असला तरी आम्हाला काहीही करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचा वर्तन आणि विचार कधीच असू शकत नाही आणि तो त्या प्रश्नाला न्याय नक्की देऊ शकत नाही. खरं तर ह्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापली राजकीय पोळी वाजवण्याचा प्रयत्न केला. युगेंद्र यादवांचा एक व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये ते चक्क नेपाळसारखी भाषा करत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की लोकशाहीच्या मार्गाने ही निवडणूक नसून आता सध्या रस्त्यावर नेता निवडून येणार आहे. याबद्दल काय सांगाल? हे बघा. मैं काफ़ी वक्त से कह रहा हूँ कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा, इलेक्शन से तय नहीं होगा, रेजिस्टेंस से तय होगा. और 20 तारीख को उसकी एक झलक, एक छोटी सी झलक हमने देखी. नाही, हे जे योगेंद्र यादवांचं जो स्टेटमेंट आहे की इथून पुढे या देशाचं लोकशाहीचं भवितव्य हे संसद ठरवणार नाही तर ते रस्त्यावरती ठरवलं जाईल आणि निवडणुकीतून नक्की होणार नाही तर ते प्रदर्शनातून नक्की होईल. मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी ज्या खऱ्या अर्थानं संविधानानं आपल्या सर्वांना दिलेला अधिकार आहे की या ठिकाणचे निवडणुका हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार, तो गोपनीय अधिकार आणि प्रत्येक जो कुणीही असेल म्हणजे मग तो त्या ठिकाणचा कोट्याधीश असेल किंवा फाटका त्या ठिकाणचा नागरिक असेल, शहरात राहणारा असेल किंवा मग तो त्या ठिकाणच्या अगदी आदिवासी भागात राहणारा नागरिक असेल, अशा कुणीही शिक्षित असेल किंवा तो अशिक्षित असेल, मला असं वाटतं की जो कुणी असेल त्या प्रत्येकासाठी समान अधिकार या संविधानानं दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे जो अधिकार आपल्याला अभिव्यक्तीचा दिलेला आहे आपण तो एक म्हणजे आम्ही आंदोलन करू शकतो, आम्ही आमचे विचार व्यक्त करू शकतो, हा जो काही अधिकार दिलेला आहे हा जसा त्या ठिकाणच्या रस्त्यावर येणाऱ्या हजार लाख लोकांना दिलेला आहे तोच अधिकार घराघरामध्ये बसून त्या ठिकाणी आपल्या या देशाच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या कोट्यावधी मतदारांना पण दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या अधिकाराच्या विषयामध्ये जर हा विचार योगेंद्र यादव करत असतील तर ते खरं तर या ठिकाणच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये मांडले जाणारे हे या ठिकाणचे राष्ट्रद्रोही विचार आहेत. म्हणजे या ठिकाणचं जे काही देश आहे लोकशाहीचं भवितव्य संसद नक्की करणार नाही तर रस्त्यावरती करतील. अहो, संसदेमध्ये येणारा प्रत्येक त्या ठिकाणचा प्रतिनिधी हा या रस्त्यावरच्या नागरिकांच्या मतातून आणि घराघरामध्ये बसून त्या ठिकाणच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या एकेका सामान्य मतदारांनी केलेल्या मतातून झालेल्या प्रतिनिधी हे त्या ठिकाणी संसदेतलं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे तुम्ही 1 लाख जणांचा आवाज हा कोट्यावधी लोकांचा अधिकारावरती अतिक्रमण नाही करू शकत. दुसऱ्या बाजूने निवडणुका न करता प्रदर्शनामध्ये ठरेल. मला असं वाटतं की या ठिकाणच्या व्यवस्थेवरचा विश्वास उठवणारी अशा प्रकारची जी काही एक ताकद या आंदोलनाच्या पाठीमागून ती या ठिकाणच्या लोकशाहीवरती वार करणारी आहे, संविधानावरती आघात करणारी आहे, मला वाटतं याच्याकडे खूप डोळस नजरेनं लोकांनी पाहण्याची गरज आहे. आंदोलनाच्या बुरख्याआड राहून या ठिकाणच्या व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित करणं म्हणजे या ठिकाणची संसद ही निकामी आहे, या ठिकाणची लोकशाही ही प्रगल्भ नाही आहे, या ठिकाणच्या निवडणुका ह्या पारदर्शक नाही आहेत, या ठिकाणचे असणारे पोलीस हे अत्याचार करणारे आहेत, या ठिकाणचे असणारे सीमेवरती लढणारा जवान हा पण त्या ठिकाणचा तो खोटं बोलणार आहे, त्यांनी पण त्यांचे काही शौर्य दाखवलं आणि त्यांनी जर सांगत असतील तर त्याचे पुरावे दिले पाहिजेत. अशा प्रकारची भाषा ज्या वेळेस या ठिकाणी मांडली जाते मला असं वाटतं की ही भाषा एका अर्थानं या ठिकाणच्या
लोकशाहीवरचा विश्वास उडवण्यासाठी आणि ही या ठिकाणी संविधानाला चॅलेंज करणारी, आव्हान देणारी भाषा आहे. मग ही भविष्यामध्ये ही खूप या लोकशाहीसाठी मारक ठरेल असं मला विचार वाटतं आणि सामान्य नागरिकांना ते आवडणारे नाहीये, ते नक्की याचा विचार करतील. नाही, जसं तुम्ही आत्ता बोललात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु हे आंदोलन करत असताना कुठेतरी मूळ मुद्दा सोडून राजकीय स्टंटबाजी आणि आरोप प्रत्यारोप, वैयक्तिक टीका आणि ज्या पद्धतीने देश तोडण्याची भाषा, जसं आत्ताचा जो व्हिडिओ आपण बघितला त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते बोलतायत की लोकशाही ही रस्त्यावर येणार आहे. मग रस्त्यावरनं मतदान कसे करणार? नाही, रस्त्यावरती येणं हा अधिकार आहे, पण रस्त्यावरती येऊन प्रोटेस्ट करणारे 1000 विद्यार्थी हे कोट्यावधी लोकांच्या असणाऱ्या भावनेंवरती ते अतिक्रमण करू शकत नाहीत. मला असं वाटतं की ते त्यांचं मानस तयार करण्यासाठी नक्की त्यांनी मदत करावी, पण तो 1000 जणांचा आवाज म्हणजे कोट्यावधी लोकांच्या अधिकाराच्या पेक्षाही तो भारी ठरणार आहे, ही जर भावना असेल तर ती लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणून मला असं वाटतं की रस्त्यावरती येऊन प्रदर्शन करणं हा जसा अधिकाराचा भाग आहे, तसं या ठिकाणच्या कोट्यावधी लोकांच्या मताचा आदर करणं ही पण त्यांची जबाबदारी आहे, ह्याचा पण नक्की त्यांनी विचार करावा लागेल. नाही, आता जसं की मूळ मुद्दा शिक्षणाचा आहे, नीटच्या पेपर फुटीचा आहे, परंतु हे शिक्षण क्षेत्रामध्ये भाजपने जशी सुधारणा आणल्या आहेत, अनेक एज्युकेशन सिस्टीम आपण राबवत आहोत, परंतु हे एज्युकेशन सिस्टीम राबवत असताना हे जे काही गोंधळ होतोय किंवा ही जी शिक्षण प्रणाली बदलतीये किंवा आता नवीन जे शिक्षण मंत्री आलेले आहेत यांच्याकडनं काय जबाबदारी असेल आणि भाजपचे नेते म्हणून शिक्षण प्रणालीमध्ये काय सुधारणा आवश्यक आहे? मला असं वाटतं की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता राहिलो आणि ह्या सगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये म्हणजे पारदर्शकता आली पाहिजे. म्हणजे या शिक्षण व्यवस्थेमधले होणारे प्रवेश, या शिक्षण व्यवस्थेमध्ये होणाऱ्या परीक्षा आणि या शिक्षण व्यवस्थेतून येणारे परिणाम, निकाल हे पारदर्शक असले पाहिजेत. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव असणार नाही, याच्यासाठीचा लढा देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे आणि त्याच्यासाठी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स ही सर्व संस्थांनी उपलब्ध करून द्यावी, याच्यासाठी आम्ही आंदोलनं केली. बरोबर. यापूर्वी ज्या वेळेस परीक्षांचे निकाल लागले आणि निकाल लागल्यानंतर त्याला केवळ गोपनीयतेच्या नावाखाली हे सगळ्या गोष्टी ह्या आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना कुठेही पाहता येत नव्हत्या. बरोबर. परंतु आज यामध्ये इतकी पारदर्शकता आलेली आहे की जो कोणी आज विश्वविद्यालयामध्ये असेल किंवा कुठं असेल तर तो परीक्षा दिली तर तो त्याचा उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळवण्यासाठी तो अर्ज करू शकतो, त्याची प्राप्त करू शकतो आणि त्याचं मूल्यांकन त्याला करण्याचा अधिकार आहे. आज जर त्यांनी अशा प्रकारची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली तर निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या क्षणाला त्याच्या हातामध्ये त्याच्या असणारी जी काही म्हणजे स्क्रिप्ट मिळते आणि त्याची उत्तरपत्रिका मिळते, त्याच्या आधारे मला किती मार्क मिळू शकतात, बरोबर, मिळतात एवढं लगेच त्याला आकलन होईल. इतकी पारदर्शकता आज परीक्षा पद्धतीमध्ये आलेली आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अनेक गोष्टी सरकारने पुढाकार घेऊन केलेल्या आहेत. आम्ही त्यामध्ये एक आंदोलनाचे कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यामध्ये आमची भूमिका निभावलेली आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर या देशामध्ये जे काही शिक्षणाचं आधुनिकीकरण झालं पाहिजे आणि या शिक्षणासाठी एक राष्ट्रीय जे काही धोरण अवलंबलं गेलं, त्याला राष्ट्रीय शिक्षा धोरणाचं आत्ता अंमलबजावणी सुरू आहे. हे खऱ्या अर्थानं हे शिक्षण या ठिकाणच्या देशाला एक स्वाभिमान उत्पन्न करणारं, देशामध्ये रोजगार उत्पन्न करणारं, देशाची जी काही या ठिकाणची बुद्धिमत्ता आहे त्याची या ठिकाणच्या या देशाच्या विकासासाठी, राष्ट्रप्रेमासाठी ती लागली पाहिजे. याच्यासाठीचा त्यांच्यामध्ये एक भाव निर्माण करणारे शिक्षण असलं पाहिजे. अशा आणि ते त्यांच्या भाषेमध्ये उपलब्ध असलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी परिवर्तन ह्या शिक्षण विषयामध्ये गेलेले आहेत. परंतु ज्यांच्या डोक्यामध्ये आजही इंग्रजांनी स्थापलेली मेकॉले एज्युकेशन सिस्टीम आणि त्याची गुलामगिरीची मानसिकता आणि या ठिकाणचा स्वाभिमान जर निर्माण होत असेल तर तो ज्यांना कोणाला पचणार नाही अशा शक्तींना अशा प्रकारचं परिवर्तन नको आहे. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये होत असणारं जे आमूलाग्र परिवर्तन आहे आणि तशा पद्धतीच्या अनेक गोष्टी ज्या काय नव्याने होत आहेत की या देशामध्ये किती आज एम्स उभे राहिले,
या देशामध्ये IIT किती उभ्या राहिल्या, नॅशनल इन्स्टिट्यूट्स किती उभ्या राहिल्या, सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठीच्या वेगवेगळ्या दर्जेदार शिक्षणाच्या संस्था ज्यावेळी उभ्या राहतात आणि याच्यासाठीचा पुढाकार गेल्या 10-12 वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी पुढाकार घेऊन केला, हे सगळ्या गोष्टी ह्या आज लोकांना दिसत आहेत, ते सगळ्यांना दिसणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की असे अनेक प्रयोग करत असताना मात्र हा सगळा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि त्याच्याबद्दल एक संशय उत्पन्न करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात, हे सगळे प्रयत्न ज्यांना लोकांचं समर्थन नाही परंतु अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून अशा करणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती आहेत की ह्या प्रवृत्ती ज्या वेळेस अशा प्रकारचं काम करतात मग ज्यातून या देशामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे, या देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं पाहिजे की ज्याच्यातून हा देशातला हा इथल्या संविधानावरती विश्वास इथल्या लोकांना राहिलेला नाही, अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मला असं वाटतं की तरीही एक जगभरातली एक प्रगल्भ लोकशाही असणारं राष्ट्र हे आमचं आहे, हे भारत आहे. या ठिकाणचे प्रगल्भ लोकशाही असणारी, या ठिकाणी दिलेलं संविधान ही आमची ताकद आहे आणि त्याच्यातून सर्वसामान्यांचा मताचा अधिकार जो काय आहे तो नक्की मांडला जाईल, अभिव्यक्ती होण्याचा अधिकार नक्की मांडला जाईल, परंतु तो या देशाच्या हिताचाच राहील, या राष्ट्राच्या उभारणीसाठीच तो उपयोगाला येईल. ह्याच्या मध्ये जर कोणी परकीय शक्ती या ठिकाणी याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो मात्र हेतू सफल होणार नाही याचा मला विश्वास आहे. निश्चितच, कारण की आज तुम्ही जे आंदोलन बघितलं दिल्लीतलं असेल किंवा अनेक ठिकाणी जे आंदोलन झाले, या आंदोलनामध्ये तरुण पोरं, जेनझी पोरं अनेक आपल्याला बघायला मिळाले, त्यांचे पोस्टर्स आपल्याला बघायला मिळाले, देशविरोधी घोषणा, व्हिडिओज अनेक माध्यमांवर आपल्याला बघायला मिळाले. याकडे कसं बघता आणि काल जे विश्वास नांगरे पाटलांनी जेनझींवर जे गोष्ट सांगितली त्याविषयी तुम्हाला काय वाटतं की आजकाल तरुण बदलतोय का? एक लक्षात घेतलं पाहिजे की जे काही एक इकोसिस्टम तयार होत असते आणि आज ज्या वेळेस तुम्ही जसं विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं की आजची पिढी हा तासनतास स्क्रीनवरती त्यांचा स्क्रीन टाईम हा वाढलेला आहे आणि मग ज्या वेळेस त्या स्क्रीन टाईम त्या युटिलाइज करत असतात त्यावेळी ते खरंच कुठल्या गोष्टी करायच्या हे बऱ्याच वेळेस त्यांच्या हातामध्ये राहत नाही. कारण की अशा प्रकारच्या ज्या काही मीम्स आहेत, एक जर तुम्ही मीम्स पाहिली तर तशाच प्रकारच्या 4 मीम्स तुमच्या पुढच्या 10 मिनिटामध्ये तुमच्या समोर येतात, 5 मिनिटामध्ये समोर येतात. त्या तुम्ही 5 पाहिल्या की नंतरच्या 100 मीम्स ह्या तुमच्यामध्ये त्याच पद्धती, ह्या जो एक अल्गोरिदम असतो, मला असं वाटतं की या विषयावरती जी एक टेक्नॉलॉजी आज तुमच्या हातात स्क्रीनवरती असते त्याचा पण हा परिणाम आहे. तुम्ही या ठिकाणची एखादी कमेंट ही देशद्रोही पाहायला सुरुवात केली, या ठिकाणच्या लोकशाहीवरचा विश्वास उडवणारी करायला सुरुवात केली, या आंदोलनाच्या विषयामधलं चित्र निर्माण करणारी पाहायला लागलात की तशाच पद्धतीच्या अनेक रील्स मीम्स तुमच्या समोर यायला लागतात आणि त्याच्यातून तुमचा एक माइंडसेट तयार व्हायला लागतो. मला असं वाटतं की आज हे मोठं चॅलेंज आहे, परंतु ज्या पद्धतीनं रस्त्यावरती लढाई केली जाते दुसऱ्या पद्धतीने या स्क्रीनवरती पण लढाई चालू आहे. स्क्रीनवरती तुम्ही लोकांच्या पुढे काय आणलं पाहिजे याचा एक पद्धतशीर प्रयत्न या ठिकाणचा काही शक्तींकडून केला जातोय आणि मला असं वाटतं की दोन्ही चॅलेंज आहेत आणि हे दोन्ही चॅलेंज या ठिकाणच्या सगळ्यांनी स्वीकारले पाहिजेत. त्याच विवेकबुद्धीनं स्वीकारावं लागेल आणि त्याला सामोरं जावं लागेल, ही आजची आवश्यकता गरज आहे. आणि ते तर आहेच, परंतु आपण जर बघितलं 2014ला 2019ला सर्वात जास्त तरुणांनी आणि जी काही तरुण मंडळी होती त्यांनी भाजपला भरघोस असं मतदान केलंय. परंतु आत्ताच्या जसं तुम्ही सोशल मीडियाचा दुरुपयोग सांगितला, या सोशल मीडियामध्ये जसे विदेशी शक्ती जी चुकीच्या पद्धतीने दाखवत आहेत, मग याचा परिणाम भाजपला होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही, या सोशल मीडियातला परिणाम हा भाजपला होईल की नाही हा वेगळा विषय आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वास्तव पुढं आणण्यासाठी मात्र आपण सगळ्यांनी प्रयत्न नक्की त्याचा एक प्रभावी वापर केला पाहिजे, हे पण तितकीच आजची आवश्यकता झालेली आहे. कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी पुढे प्रामुख्याने आणण्याचा प्रयत्न केला जातो ही केवळ स्वाभाविक घडणारी घटना नसते, तर त्याच्या पाठीमागचं एक मेकॅनिझम असतं. म्हणजे मग याच्यासाठी जे काम करणारी इकोसिस्टम असते त्याच्यासाठीच्या सगळ्या कुठल्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत ह्या विषयातलं असतं, तर त्यासाठी आपण ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये अलर्ट राहण्याची गरज आहे आणि ज्या काही विधायक गोष्टी आहेत त्या जर पुढे आणल्या तर नक्की त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो, ते विषय आपल्याला पुढे नेता येऊ शकतात. आणि परंतु त्याच माइंडसेटमध्ये जर आपण विचार करायला लागलो तर कदाचित आपली मानसिकता ही केवळ समोर स्क्रीनवरती दिसतं तेच इथलं वास्तव आहे ही मानसिकता बनवून त्याचा एक विपरीत परिणामी नक्की जाणवायला लागतो. बरं, आजचं हे जे
आता सध्या काही जे आंदोलन चालू आहे, आपण स्वतः विद्यार्थी आंदोलनामधून आला आहात, आताचं विद्यार्थी आंदोलन आणि त्या काळातलं विद्यार्थी आंदोलन यात काय मोठा फरक तुम्हाला आढळतोय? नाही, विद्यार्थी आंदोलन हे करत असताना आजही विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि आजही त्या पद्धतीचं काम करणाऱ्या संघटना ज्या काय दिसतात त्यामध्ये मूलभूत फरक आहे. म्हणजे मुळात त्यावेळेसचा विद्यार्थी हा रस्त्यावरती उठून काम करत असताना त्यांना मोबिलाईज करण्यासाठी प्रयत्न करावे लागायचे. त्याच्यासाठी आपला विचार पोचवणं आणि त्या विचाराला घेऊन लोकांना रस्त्यावरती उतरवणं ते मोठं चॅलेंज असायचं. त्याच्यामध्ये जेवढं आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला कुठली म्हणजे तुम्हाला कॅम्पसवरती जावं लागायचं, तुम्हाला क्लासमध्ये जावं लागायचं, तुम्हाला अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना घरापर्यंत संपर्क करावा लागायचा. त्यातून त्यांना या आंदोलनाची तीव्रता, आपल्या असणारा प्रश्न, त्या प्रश्नाची म्हणजे गंभीरता आणि हे सगळं करण्यासाठी लढायला उद्युक्त करणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या आणि मग त्याच्यातून त्याला समर्थन मिळत राहायचं. आज मला असं वाटतं की जो कोणाला एखादा विषय उचलायचा आहे तर विद्यार्थ्यांपर्यंत व्यक्ती जातच नाही. विद्यार्थ्यांपर्यंत केवळ सोशल मीडियाच्या पोस्ट आणि त्या ठिकाणचे रील्स आणि मीम्स पोचतात. बरोबर. आणि मग त्याच्यातून तो विद्यार्थी काहीतरी एक विचार करून आपण कसं त्याला रिॲक्ट व्हायचा याचा विचार करतो. मला असं वाटतं की मोठं चॅलेंज आहे की पूर्वीच्या विद्यार्थी संघटना म्हणून काम करत असताना एखादा अजेंडा हातामध्ये घेणं, त्याच्यासाठी लोकांना कन्व्हिन्स करणं, त्याच्यामध्ये त्यांना उतरा आणि ती मागणी मान्य करून घेण्यासाठीच एक दबाव गट उत्पन्न करणं, त्याच्यासाठी संघर्ष करणं, ह्या गोष्टी करत असताना मीडियाचा उपयोग हा कधीतरी एखादी येणारी बातमी, एखादे मोठं आंदोलन झालं तरी त्या 2 कॉलममध्ये आलेली बातमी बघून सुद्धा आम्ही खुश झालेलो आहेत. परंतु आज काही न करता केवळ याच्या आधारे एखादे आंदोलन होत असणारे मी या लगेच इमिडिएट मी आंदोलनात न जाता सुद्धा आंदोलनातला झेंडा हातात घेतलेला आणि माझं फलक हातामध्ये घेतलेले आज पोस्ट तयार होऊ शकतात आणि त्या प्रसृत होतात, त्या सगळीकडे पब्लिश होतात. मला असं वाटतं की हा बेसिक फरक आहे. पण तरीही हे सगळं होत असताना विद्यार्थी संघटनांनी सुद्धा याच सगळ्या बदलत्या काळामध्ये त्याला पण एक चॅलेंज म्हणून स्वीकारण्याची गरज आहे आणि हे सगळं आंदोलन हे आपल्याला आपल्या योग्य त्या विधायक मागण्या विद्यार्थ्यांकडून कशा पोचवायच्या, त्यांचा कसा प्रतिसाद मिळवायचा, हे एक मोठा फरक मी आज अनुभवतोय की अगोदरच्या विद्यार्थी संघटनांची कार्यप्रणाली, काम करण्याची पद्धत, त्यांनी केलेली आंदोलनं आणि आजच्या सगळ्या जे काही होणारे आंदोलनं यातला हा बेसिक फरक हा मला खूप प्रकर्षाने जाणवतोय. जाता जाता आजच्या विद्यार्थ्यांना, तरुणांना काय संदेश असेल आणि येणाऱ्या काळात जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल किंवा कशा पद्धतीने जर का तुम्हाला विरोध करायचा असेल, एखादी मागणी मांडवायची असेल तर कशा पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे याबद्दल काय सांगा? नाही, मला असं वाटतं की आंदोलन हे लोकांचे प्रश्न उठवण्यासाठी असलं पाहिजे. आंदोलन हे लोकांचा आवाज बनण्यासाठी असलं पाहिजे. तो वंचितांचा आवाज झाला पाहिजे. ज्याला आवाज नाही त्याचा आवाज बनणं हे म्हणजे आंदोलनाचं लक्ष असतं आणि ही मागणी ही प्लॅटफॉर्मवरती आली पाहिजे. म्हणजे ज्या प्रश्न सोडवणारं प्रशासन असेल, शासन असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा आंदोलनाचा हेतू असला पाहिजे. आणि ह्या मागण्या होत असताना हे आंदोलन हे तुम्हाला लोकशाहीनं दिलेला जो काही अधिकार आहे संविधानानं दिलेला, त्या आंदोलन हे संविधानाच्या चौकटीमध्ये आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी विविध मार्गाचा त्यांनी वापर करावा. परंतु त्या ठिकाणी कायदा हातात घेऊन आम्ही विद्यार्थी परिषदेचं आंदोलन करत असताना मला आठवतं एक शिक्षा बचाव रॅली दिल्लीमध्ये झाली आणि त्या देशभरातून विद्यार्थी येत असताना विद्यार्थी परिषदेने मात्र आवाहन केलं होतं की येणारा प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी स्वतःचं तिकीट काढून येईल आणि राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणार नाही, अशाच प्रकारचं आमचं आंदोलन असलं पाहिजे. शिक्षक म्हणजे त्या ठिकाणी विद्यापीठात आंदोलन करत असताना कुलगुरूंचा अवमान होणार नाही, परंतु आपल्या प्रश्नाची दाहकता कायम राखणारं आंदोलन आम्ही केलं पाहिजे. हे सगळं एखाद्या समोरच्या व्यवस्थेशी लढत असताना आमचा संघर्ष हा त्या व्यक्तीशी नाही आहे तर तिथल्या पदाशी आहे याचं भान राखून त्या ठिकाणच्या असणाऱ्या व्यक्तीचे अवमान होणार नाही, चारित्र्यहनन होणार नाही, त्याच्यावरती नको त्या अशा प्रकारचे कुठले होणार नाही, त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. अशा प्रकारचा विचार करून होणारी आंदोलनं हे पण या देशाने, या राष्ट्राने पाहिलेली आहेत. मला असं वाटतं की आजच्या सगळ्या याच्यामध्ये प्रश्न उठवत असताना आणि विद्यार्थ्यांचा आवाज बनत असताना मात्र ह्या विषयाचं नक्की आम्ही भान राखतो का? आमचं आंदोलन कशासाठी आहे, आमचं आंदोलन कुणासाठी आहे, आमचं आंदोलन कुणाच्या विरोधात आहे, मग त्या व्यक्तीच्या विरोधात आहे का त्या व्यवस्थेच्या विरोधातला आहे, आणि मग आम्हाला करायचं असेल तर आम्ही आंदोलनातली भाषा, त्या व्यक्तीचा अवमान, त्याचं चारित्र्यहनन, त्याच्याबद्दलचा असणारा जो काही आदर हे सगळं सोडून करायचंय
की हे सगळं आम्हाला अंतत्वगत्वा या देशाच्या हितासाठी, या राष्ट्राच्या हितासाठी करायचं आहे, याचा विचार नक्की करावा लागेल असं मला वाटतं. निश्चितच, कारण की आपण बघतोय येणाऱ्या काळात जे काही आंदोलन होणार आहेत, आणि खरं तर आपल्यासोबत ABVPच्या माध्यमातून अनेक आंदोलन त्यांनी केलेले आहेत, आणि ह्या आंदोलनात CJPचं जे आंदोलन होतं, देशात जे काही त्याचे पडसाद उमटले, ज्या पद्धतीचं आंदोलन होतं आणि त्यांच्या काळात कशा पद्धतीने आंदोलन होतं. आंदोलन करावं, निश्चित करावं, लोकशाही मार्ग आहे आणि तुमचा अधिकार आहे, परंतु आंदोलन करताना त्याची नीतिमत्ता कशी असावी किंवा आंदोलन करताना काय काळजी घ्यावी याविषयी निश्चितच आपल्याला मार्गदर्शन आजच्या या पॉडकास्टमध्ये मिळालं. येणाऱ्या काळात अनेक प्रश्न आहेत, आपल्याला त्यांच्याकडनं अनेक मुद्दे जाणून घ्यायचे आहे, परंतु आजच्या या भागात आपण फक्त आंदोलन कसं असावं आणि CJPचं आंदोलन आणि नवीन आंदोलन जे करायचं आहे त्याविषयी काय काळजी घ्यावी याविषयी आपल्याला खरंच मार्गदर्शन केलंय. खरं तर धन्यवाद, आणि तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दलही मनापासून खूप खूप धन्यवाद. आपणही मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी सत्य पे सत्ता या चॅनलचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू.